हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या लेट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीची मराठी विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग आपण स्टार्ट करूयात। मराठी या विषयाची एकूण 80 गुणांची नमुना प्रश्नपत्रिका। या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला सूचना दिलेल्या आहेत। सूचनांचा पालन करूनच आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये उत्तरे सोडवायची आहेत। आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात। सूचनेनुसार आकृत्या पेननेच काढायच्या आहेत। उपयोजित लेखनातील कृतींसाठी आकृतीची आवश्यकता नाही, तसेच या आकृती लिहू नयेत, जसे की सूचना व निवेदन। विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5वा अ त्यातील दुसरा प्रश्न सारांश लेखन। या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक पहिला ई अपठित उतारा वाचून त्या उतार्याचा सारांश लिहायचा आहे। स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे। खाडाखोड करायची नाहीये कृतीपत्रिकेमध्ये लिहित असताना। विभाग पहिला गद्य, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, उत्तरे लिहा। खाली आपल्याला प्रश्न आहे, त्या अगोदर आपण उतारा पाहूयात। अशा पद्धतीने हा संपूर्ण उतारा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। या उतार्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार, आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा। 2 मार्कांसाठी। दुसरा आकृती पूर्ण करा, 2 मार्कांसाठी। पाठ पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना। या ठिकाणी ही कृती आहे। ही कृती जशी तशी उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला पेनने सोडवायची आहे। तिसरा प्रश्न स्वमत 3 मार्कांसाठी। वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते, या उद्गार विषयी तुमचे मत सविस्तर लिहा। 3 मार्कांसाठी स्वमत लिहायचं आहे। स्वमत लिहित असताना सुरुवातीला हा उतारा कोणत्या पाठातील आहे व त्याचे लेखक कोणते आहेत ते अगोदर लिहिणे आवश्यक आहे। त्यानंतर वाट पाहणे ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते, या उद्गाराविषयी तुमचे जे मत आहे ते 2 पॅराग्राफमध्ये तुम्हाला मांडायचे आहेत। 3 मार्कांसाठी म्हणजे अतिशय थोडक्यातच लिहायचं आहे, परंतु विषयाशी अनुसरून तुमचं लेखन असलं पाहिजे, म्हणूनच तुम्हाला 3 मार्क या ठिकाणी मिळतील। उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पहिला कृती पूर्ण करा। सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये। या ठिकाणी देखील कृती आहे। ही आकृती जशीच्या तशी तुम्ही पेनने काढायची आहे। दुसरा उतारा या ठिकाणी दिलेला आहे। आ प्रश्न। दुसरा कोण ते लिहा। सोनालीवर ताईगिरी करणारी, झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछाण्यात शिरणारी। स्वमत, सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा। तर या संपूर्ण पाठावर आधारित हा प्रश्न आहे स्वमताचा। तुम्हाला कोणता प्रसंग आवडलेला आहे जिव्हाळा व्यक्त करणारा ते थोडक्यात या ठिकाणी मांडायचा आहे 3 मार्कांसाठी। पुढील प्रश्न आहे अपठित गद्य आहे। उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आपण अगोदर उतारा पाहूयात। या ठिकाणी अपठित उतारा दिलेला आहे, त्यावर आधारित ज्या कृती आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत व या अपठित उतार्यावर आधारित उपयोजित लेखन मधील सारांश लेखन जो प्रश्न आहे तो आहे। या उतार्यावरूनच आपल्याला पुढे सारांश लेखन करायचं आहे। आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी। या ठिकाणी देखील कृती आहे, ती पेनने आपल्याला सोडवायची आहे उत्तरपत्रिकेमध्ये। कधी ते लिहा। आई कावरी बावरी होते, आई थकणार नाही। उतार्यावर आधारितच हे प्रश्न आहेत। उतार्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील। पुढील विभाग आपण पाहूयात। पद्य विभाग प्रश्न क्रमांक 2 अ कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा।
प्रश्न क्रमांक पहिला अ. चौकटी पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट. दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे. चौकट दिलेले आहेत. चौकटीमध्येच तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. कृतीपत्रिकेमध्ये देखील हा पद्यांश आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. दुसरी कृती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य. या ठिकाणी आपण आकृतीमध्ये उत्तरे लिहायची आहेत 2 मार्कांसाठी. तिसरा, खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. केवळ 2 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. सुरुवातीला ही कविता कोणती आहे, या कवितेचे नाव काय व त्याचे लेखक तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. लेखक किंवा लेखिका, कवयित्री किंवा कवी या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला कवितेचा जे खाली 2 ओळी दिलेल्या आहेत त्यांचा सरळ अर्थ लिहायचा आहे. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. चौथा, काव्य सौंदर्य 2 मार्कांसाठी. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय चवदार तळ्याचं पाणी, हेही आता थंड झालंय. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. 2 मार्कांसाठी. 2 पॅराग्राफमध्ये तुम्ही या प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. या काव्यपंक्तींचा जर तुम्ही सरळ अर्थ लिहिला तरी सुद्धा तुम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त मार्क मिळतील. परंतु विचार सौंदर्य स्पष्ट करत असताना या ओळींचा विचार काय आहे, तुम्हाला या ओळी कशा पद्धतीने समजल्या त्या पद्धतीने तुम्ही हे लिहायचं आहे. आ. खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवा. या ठिकाणी आपल्याला 2 कविता दिलेल्या आहेत, परंतु त्यापैकी केवळ एका कवितेचा आपल्याला या कृती सोडवायच्या आहेत. असाच रकाना तुम्ही आखून घ्यायचा आहे. भरतवाक्य किंवा आश्वासक चित्र या दोन्ही कवितेमधील एकाच कवितेची कृती तुम्हाला या ठिकाणी सोडवायची आहे. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. प्रस्तुत कवितेचा विषय. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. या ठिकाणी कविता न आवडण्याची कारणे किंवा आवडण्याची कारणे लिहित असताना तुम्हाला सकारात्मक विचार करायचा आहे. ई. शेवटचा प्रश्न, खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा 4 मार्कांसाठी. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू या कवितेचं तुम्हाला या ठिकाणी काव्यपंक्ती दिलेल्या आहेत, त्यांचे रसग्रहण तुम्हाला करायचे आहे 4 मार्कांसाठी. रसग्रहण करत असताना 3 मुद्द्यांमध्ये तुम्हाला रसग्रहण करावायचे आहे. आशय सौंदर्य, विचार सौंदर्य व भाषा सौंदर्य. अशा 3 मुद्द्यांमध्ये तुम्ही रसग्रहण जर केले तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. पुढचा विभाग आहे स्थूल वाचन. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 3 कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत 6 मार्कांसाठी. प्रत्येकी कृतीला 3 मार्क, एकूण 2 कृती सोडवायच्या आहेत. माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दांत लिहा. व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. पुढील विभाग चौथा, भाषा सौंदर्य, भाषा अभ्यास. प्रश्न क्रमांक 4 अ. व्याकरण घटकावर आधारित कृती. त्यातील पहिला समास. सामासिक शब्द व समासाचे नाव यामध्ये योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत 2 मार्कांसाठी. दुसरा, शब्दसिद्धी. खालील दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द व अभ्यस्त शब्द. वाक्प्रचार. खालील दिलेल्या कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्प्रचार वाक्यात उपयोग करा. कंठस्नान घालणे, हुकूमत गाजवणे, व्यतीत होणे, आनंद गगनात न मावणे. 4 मार्कांसाठी हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. केवळ 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे.
अर्थ सांगितल्यानंतर त्या अर्थाचा नव्हे तर वाक्य प्रचाराचा वाक्यात उपयोग आपल्याला करायचा आहे. आ प्रश्न भाषिक घटकांवर आधारित कृती, त्यातील पहिला शब्द संपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. मार्ग, जल 1 मार्कांसाठी. विरुद्धार्थी शब्द सुपीक, ज्ञानी. तिसरा शब्दांचे वचन बदलायचे आहेत. भिंती, रस्ता. खालील शब्दांतील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. रखवालदार. दुसरा लेखन नियमानुसार लेखन. लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. कोणतीही 2 वाक्य सोडवा. खाली चुकीचे शब्द आपल्याला दिलेले आहेत ते ओळखून दुरुस्त करून आपल्याला लिहायचे आहेत. कोणतेही 2 वाक्य या ठिकाणी सोडवायचे आहेत. तिसरा खालील विरामचिन्ह ओळखा. स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह. पारिभाषिक शब्द. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. टॅक्स, एक्झिबिशन. पुढचा जो विभाग आहे तो उपयोजित लेखनाचा विभाग आहे. तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. सविस्तर उपयोजित लेखन कशा पद्धतीने केले जाते व कशा पद्धतीने या विभागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. अशाच पद्धतीने मला सपोर्ट करत राहा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओज इतरांपर्यंत देखील पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा. धन्यवाद.